अनुसया आपल्या सासरच्या घरात खुश नव्हती. तिला तेथे मान सन्मान मिळत नव्हता. सासू, नवरा, नणंद तिघेही तिच्यासोबत परकेपणाने वागायचे. घरातील कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार तिला नव्हता. पण घरातील सर्व कामाची जबाबदारी मात्र तिच्यावर असायची. सासू व नणंद बसून असायच्या. पण अनुसयाला कामात मदत देखील करत नसे आणि कधी काही अनुसयाकडून चुकलं तर तिला लगेच दोषी ठरवायच्या. तू गावंढळ अडाणी आहेस, तुला तर काही जमतच नाही, तुझ्याकडून कोणतंच काम नीट होत नाही. अनुसयाचा नवरासुद्धा तिची इज्जत करत नव्हता. तो फक्त आपली शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी तिच्याजवळ येत असायचा. नवराच जर बायकोची इज्जत करत नसेल तर सासू व नणंद यांना तर अजूनच जास्त बोलायची संधी मिळायची. अनुसया जेव्हा आई झाली तेव्हा तिला असं वाटलं होतं की आपली मुलं आपला मान सन्मान करतील, आपल्यावर प्रेम करतील. आता सर्व अपेक्षा तिच्या मुलांकडून होत्या. पण आपल्या वडिलांचे, आत्यांचे आणि आजीचे पाहून मुलंसुद्धा तिची नेहमी चेष्टा करत असायची. तिला उलटसुलट उत्तर द्यायची. पाहता पाहता मुले मोठी होत होती आणि दिवसेंदिवस त्यांचेसुद्धा आपल्या आईबरोबरचे वागणे चुकीचे होऊ लागले होते. मुलांचे वागणे, बोलणे ऐकून अनुसयाला वाईट वाटायचं. पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण तिच्या शब्दाला घरात काहीच किंमत नव्हती. दिवस असे निघून जात होते. एक दिवस अनुसयाच्या सासूच्या माहेरकडील मंडळी त्यांच्या घरी आले होते. त्यामुळे सकाळपासूनच अनुसया कामात होती. त्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त झाली होती आणि घाईगडबडीमध्ये ती स्वतः जेवली देखील नव्हती, कारण तिला स्वतःसाठी वेळच मिळाला नाही. एकामागून एक काम चालूच होतं. अनुसयाने पाहुण्यांचा पाहुणचार चांगला केला होता. तिने केलेले जेवणसुद्धा त्या सर्वांना आवडले होते. पण जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले तेव्हा पुन्हा अनुसयाची सासू तिला ओरडू लागली. तू काही अजिबात चांगला स्वयंपाक केला नाही, कोणत्याच जेवणाला कसलीच चव नव्हती, तू तर ना काही कामाचीच राहिली नाहीस, असं उगाचच त्या बोलू लागल्या. त्यामुळे तिला वाईट वाटलं. पटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. सकाळपासून इतकं काम करूनसुद्धा शेवटी हे असं काही ऐकायला मिळत असेल तर काय उपयोग, असा ती विचार करू लागली. पुढे ती म्हणाली, आई, मला कधी कधी असं वाटतं की मी जर काही कामाचीच नाही, मला काही जमतच नाही, मी तुमच्या कधी उपयोगी पडतच नाही, तर मग मला या घरात राहण्याचं काहीच कारण नाही. त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं खरंच, तू या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीस, तू या घरची सून शोभतच नाहीस आणि तू या घरातून गेलीस तर बरंच होईल. मी माझ्या मुलाचे दुसरे लग्न करून देईल. हे सर्व बोलणे अनुसयाची मुले देखील ऐकत होती. आजीचं बघून तीसुद्धा बोलू लागली, आई, तू मरून जा, आम्हाला चालेल, तू गेल्यानंतर मग आजी आमच्यासाठी दुसरी आई घेऊन येईल. आणि असंही तू खूप कमी शिकलेली आहेस, तुझ्यापेक्षा तर दुसरी आई चांगली असेल. घरात सासू, नणंद आणि नवरा आणि आता मुलेही अनुसयाची चेष्टा करायला लागली होती. तिला कमी लेखायचे. या वेदनेने अनुसयाला खूप वाईट वाटायचे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती विचार करू लागली की मी माझ्या मुलांसाठीही महत्त्वाची नाही का? आजपर्यंत माझा नवरा, नणंद, माझ्या सासूबाईंनी माझे अस्तित्व नाकारले होते, मला कमी लेखलं होतं. पण आज माझी मुलेही मला असं बोलत आहेत. त्यांची ही भाषा आता त्यांच्यासारखीच झाली आहे. पण मी माझ्या मुलांसाठी सर्व काही सहन करत होते आणि विचार करत होते की मी काही चुकीचं पाऊल उचललं आणि मला काय झालं तर माझ्या मुलांचे भविष्याचे काय होणार? त्यांना आईची माया कोण देणार? हा विचार सतत माझ्या मनात येत असायचा. पण माझ्या मुलांनाच माझी गरज नाही, त्यांनाही माझी कदर नाही, तर तेथे राहण्यात काय अर्थ आहे? आतापर्यंत खूप सहन केलं, पण आता यापुढे नाही. मला तर आता या सर्वांना धडा शिकवावाच लागेल. आजपर्यंत सासू, नणंद, नवरा यांच्याकडून अपशब्द, टोमणे, बोलणे ऐकून घेतले. कधीकधी नवऱ्याकडून मारहाण देखील सहन केला. तेव्हा ती या सर्वांना सोडून कुठेतरी जाण्याचा विचार करायची. पण मुलांचे चेहरे पाहून अनुसया पुन्हा तेथेच थांबायची. म्हणूनच तिच्या सासू, नणंद आणि नवऱ्याला असं वाटत होतं की ती तर त्यांच्यावरतीच अवलंबून आहे, त्यामुळे ती कुठेही कधीच जाणार नाही. त्यामुळे ते लोक सतत तिचा अपमान करायचे, काहीही बोलायचे आणि तिला धमकावत देखील असायचे की तुला जायचं असेल तर घर सोडून निघून जा, तुझ्या जागी दुसरं कोणीतरी येईल. पण शेवटी आज अनुसयाने ठाम भूमिका घेतली आणि ती गंभीर स्वरात म्हणाली, मुलांनो, तुम्हाला खरंच वाटतं का सावत्राई माझ्यापेक्षा चांगली असेल? त्यावर तिची मुलगी हसून म्हणाली, नाहीतर काय, तू कशी आहेस, तुला काही कळत नाही असं आजी म्हणते ते बरोबर आहे. तुला आई म्हणायला आम्हाला लाज वाटते. मुलगा म्हणाला, हो आई, मला तर अर्चना काकीसारखी आधुनिक आणि स्मार्ट, हुशार आई आवडेल. आणि तुझं नावही किती जुन्या जमान्यातलं आहे, अनुसया. हे काय नाव आहे का? मुलगा हसत म्हणाला. तेव्हा नणंद जोरात जोरात हसू लागली. ते पाहून त्यावेळी अनुसया खूप दुःखी होऊन म्हणाली,
आई पाहिलंत का, तुम्ही लोकांनी नेहमीच माझी चेष्टा केली, माझी किंमत ठेवली नाही. मुलांसमोरही नेहमीच मला काही ना काही बोलत होता आणि त्यामुळेच आज मुलेसुद्धा तीच गोष्ट शिकली आहेत, तेच बोलत आहेत. हे लोकसुद्धा माझी चेष्टा करत आहेत. पण जर तुमच्या मुलाने तुमच्यासोबत असा व्यवहार केला असता, तोही तुम्हाला या भाषेत बोलला असता, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? त्यावर सासू रागातच म्हणाली, ए गप्प बस, मी शिकलेली नाही, मी गावाकडून आली आहे. पण मला थोडी बुद्धी तर आहे, मला सर्व गोष्टी समजतात. पण तू तर थोडीफार शिकलेली आहेस, पण तरीही तुला कोणतंच काम नीट करता येत नाही. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत. तेव्हा अनुसयाचा नवरा लगेचच रागात म्हणाला, तुला येथे बोलायला कोणी सांगितलं आहे? तू जा, तुझं काम कर जा. पण आता एवढा अपमान झाल्यावर तिला कोणतंही काम करण्याची इच्छा नव्हती. ती किचनमध्ये गेली आणि सर्वात अगोदर तिने स्वतःसाठी जेवणाचं ताट करून घेतलं. ती आपल्या रूममध्ये जाऊ लागली. तेव्हा तिची सासू म्हणाली, तू यावेळी जेवत आहेस? मग आमच्यासाठी चहा कोण बनवेल? तेव्हा ती म्हणाली, मी दुपारी जेवले नव्हते, त्यामुळे आता मी अगोदर जेवून घेते. तेव्हा अनुसयाचा नवरा म्हणाला, आज काय तू जास्तच बोलू लागली आहेस? अगोदर आमच्यासाठी चहा बनव, त्यानंतर तू जेवून घे. नाही, आज मी अगोदर जेवणारा आहे. हे बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तिचा नवरा तिच्या रूममध्ये आला आणि म्हणाला, माझ्या बोलण्याला नकार देण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आता मी तुला चांगलाच धडा शिकवतो, असं म्हणत त्याने तिच्यावर हात उचलला. तेव्हा अनुसया त्याच रागाने पुढे आली आणि त्याला थांबून म्हणाली, मला शांतपणे जेवू द्या, नाहीतर चांगलं होणार नाही. बायकोला आलेला प्रचंड राग पाहून नवरा थोडा घाबरलाच आणि गपचूप बाहेर आला. त्यानंतर अनुसयाने पोटभर जेवण केले. मग ती बाहेर येऊन म्हणाली, माझं थोडं काम आहे, मी जाऊन येते. तुम्ही लोक तुमचा चहा बनवून घ्या. तेव्हा मुलं रागातच म्हणू लागली की, आम्हाला भूक लागली आहे, अगोदर काहीतरी दे, मग तुला जिथे जायचं असेल तिथे जा. सासूही तिच्यासमोर ताठपणे उभी राहिली आणि नवराही तिच्याकडे रागाने पाहू लागला. तेव्हा ती धीटपणे बोलू लागली की, मी गावंढळ आहे, अशिक्षित अडाणी आहे, मला कोणतेही काम कसं करावं हे कळत नाही. आणि मुलांनो, तुम्हाला नवीन आई हवी होती आणि तुम्हीसुद्धा मला नेहमी धमकावत होतात की मी दुसरं लग्न करेल. आई, तुम्हाला दुसरी सून हवी होती ना? मग जा, दुसरी सून घेऊन या. तुम्ही लोक मला काही वेळापूर्वीच हे सर्व सांगत होतात ना? तर आजपासूनच दुसऱ्या कोणाला तरी शोधायला सुरुवात करा आणि स्वतःचं घर सांभाळा. मी काही काम करणार नाही. एवढं बोलून ती तेथून निघून गेली. तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली की, मला वाटतं प्रकाश, तुझ्यासाठी मुलगी शोधावी लागेल. हिला जायचं आहे तिथे जाऊ दे, आपल्याला काही हिची गरज नाही. तेव्हा प्रकाशही म्हणू लागला, हो आई, आता मलाही अशी बायको नको आहे. आणि मुलंही खुश झाली आणि म्हणू लागली, आजी, नवीन आई आली तर आम्हालाही खूप मजा येईल. हो, मी आजपासूनच मुलीचा शोध सुरू करते आणि तुमच्यासाठी चांगली आई आणते. तेव्हाच हिची अक्कल ठिकाणावर येईल. इकडे अनुसयाने ठरवलं होतं की आता कृतज्ञ लोकांसोबत राहायचं नाही. तिच्या मुलांकडून तिला खूप अपेक्षा होत्या, पण ते सुद्धा आपली आजी आणि वडिलांचं ऐकून तिचा अपमान करू लागले होते. तेव्हा अनुसया सरळ आपल्या मैत्रिणीकडे गेली, तर तिची मैत्रीण घरातील कामात व्यस्त होती. ती तिच्याकडे गेली आणि तिच्याकडे काम मागू लागली. तिने आपल्या मैत्रिणीला सर्व काही सांगितलं आणि म्हणाली, मला माझ्या माहेरी जायचं नाही आणि सासरी देखील राहायचं नाही. मग आता मी काय करू, तूच सांग. मग खूप विचार केल्यानंतर अनुसयाची मैत्रीण म्हणाली, सुरुवातीला तू माझ्यासोबत माझ्या कामात मदत कर, त्यानंतर आपण तुझ्यासाठी दुसरं काम शोधू. अनुसयाची मैत्रीण जेवणाच्या डब्याचे काम करत होती. अनुसयासुद्धा आता रोज तिच्या घरी जाऊन तिला कामात मदत करायची. तिची मैत्रीण तिला त्या बदल्यात थोडेफार पैसे देखील द्यायची. मग हळूहळू दोघींनी मिळून अनुसयासाठी काम शोधणं सुरू केलं. अनुसया आता आपल्या सासरच्या घरात जेवण बनवत नव्हती, तर ती रोज काम करण्यासाठी घराबाहेर पडत होती आणि तिची सासूसुद्धा आता दुसरी सून शोधण्याच्या कामात व्यस्त होती. आणि नणंद आधीपासूनच आळशी, त्यामुळे तीही घरातील कामात हातभार लावत नव्हती. त्यामुळे घरातील काम कोणीच करत नव्हतं. त्यामुळेच अनुसयाच्या सासूने घरात जेवण बनवण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली आणि छोटं मोठं काम ती मुलांना सांगायची. तेव्हा आणि विचार करायची, काहीच दिवसांची तर गोष्ट आहे. एकदा का मला नवीन सून मिळाली की मी ह्या अनुसयाला धक्के मारून घराच्या बाहेर काढेल. शेवटी काम शोधत असताना अनुसयाला एक घरी काम मिळालं. बाळ सांभाळण्याचं काम मिळालं आणि तेथेच राहण्याची देखील सोय होती. त्यामुळे त्याच दिवशी अनुसयाने आपल्या नवऱ्याचे घर सोडले. तिच्या या निर्णयाने सगळेच लोक खूप हैराण होते. पण तिची सासू म्हणाली, तुला घर सोडून जायचं आहे तर जा, पण त्या अगोदर माझ्या मुलाला घटस्फोट दे. मला माझ्या मुलाचं दुसरं लग्न करायचं आहे. प्रकाशने सुद्धा घाईगडबडीमध्ये घटस्फोटाचे पेपर बनवले. अनुसयाने पोटकी काही रक्कम मागितली. ती रक्कमसुद्धा तो देण्यासाठी तयार झाला होता.
अनुसया आता आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागली होती. भलेही ती कमी शिकलेली होती, पण ती आता आत्मसन्मानपूर्वक स्वतःचं आयुष्य जगत होती. तर इकडे अनुसयाच्या सासूने आपल्याच ओळखीपैकी एका मुलीला आपल्या मुलासाठी पसंत केलं होतं. त्या मुलीचं नाव मोना होतं. तिचंही आधी लग्न झालं होतं. ती खूप मॉडर्न राहायची, मेकअप करायची, फॅशनेबल कपडे घालायची. प्रकाशची जेव्हा तिच्यासोबत पहिली भेट झाली, तेव्हा पहिल्या भेटीतच त्याला ती खूप आवडली आणि त्यांची मुलेसुद्धा खूप खुश होती की आपल्याला एवढी मॉडर्न आई मिळणार आहे. मोनासुद्धा या नात्यासाठी तयार होती, कारण तिलाही तिचा खर्च उचलणारा कोणीतरी हवा होता. जेव्हा मोना प्रकाशची बायको बनून घरी आली, तेव्हा हळूहळू घरातील सर्वच लोकांना तिचे खरे रंग दिसू लागले. ती घरातील कोणतेच काम करत नव्हती, कारण ती म्हणायची की माझी एवढी सुंदरता खराब होऊन जाईल. मुले जेव्हा तिला शिकवण्यास सांगायचे, तेव्हा ती त्यांनासुद्धा हाकलवून द्यायची आणि बोलायची की मी तुमची आई नाही आहे. आणि सासू जेव्हा तिला आजारी असल्याचं सांगायची, तेव्हा सासूसोबतसुद्धा ती तुटक वागायची. सासूची सेवा करणे तर दूरचीच, ती सासूच्या रूममध्ये सुद्धा तिची तब्येतीची चौकशी करण्यासाठी जात नव्हती. आणि प्रकाशकडून ती प्रत्येक महिन्याला पैसे घ्यायची, स्वतःची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी. घर पूर्णपणे अस्ताव्यस्त होत चाललं होतं, पण ती मात्र स्वतःचे सौंदर्य टिकवण्यासाठी तिच्यामध्येच व्यस्त असायची. घरातील खर्चसुद्धा पहिल्यापेक्षा अधिक वाढला होता. त्यामुळे आता प्रकाशला प्रत्येक महिन्याला काही ना काही पैसे कर्ज म्हणून घ्यावे लागत होते. मोना नीट जेवणसुद्धा बनवत नव्हती आणि घरसुद्धा नीट सांभाळत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने आताही घरी जेवण बनवण्यासाठी एक मावशी येत होती आणि अजून एक कामवाली मावशी घरातील इतर कामे करण्यासाठी येत होती. एवढा सर्व खर्च करूनसुद्धा घरात ती व्यवस्था नव्हती, जी अगोदर अनुसया असताना असायची. मुलेसुद्धा आता विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेले होते, कारण त्यांची नवीन आई त्यांच्यावर थोडंसुद्धा प्रेम करत नव्हती. उलट ती मुलांच्या विरोधात त्यांच्या बापाच्या म्हणजेच वडिलांच्या मनामध्ये विष घालवण्याचे काम करत होती. त्यामुळेच प्रकाश आता नेहमीच आपल्या मुलांवर ओरडत असायचा. जेव्हा मुले आपल्या आजीकडे तक्रार करायची, तेव्हा ती हतबल होऊन म्हणायची, तुम्हाला काय सांगू, मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. तुमची आई भलेही कमी शिकलेली होती, पण ती घरी काम किती चांगल्या प्रकारे सांभाळत होती, पण मी तिची कदर केली नाही. मी तिला शिव्या देत होते आणि तुम्ही लोकांनी सुद्धा माझ्याकडे पाहून कधीच तुमच्या आईचा सन्मान केला नाही. पण आज बघा, जेव्हा ती आपल्याला सोडून गेली, तेव्हा आपल्याला किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही मुलगी या घरची सून बनली, पण फक्त स्वतःचा दिखावा करण्यासाठी जगत आहे, असं सांगून सासू जोरात रडू लागली. मुलेसुद्धा नवीन आईपासून खूप दुःखी होते. त्यांना आता आपल्या आईची आठवण येत होती. ते विचार करत होते की आपली आई भलेही कमी शिकलेली होती, पण ती आपल्यावर किती प्रेम करत असायची, आपली काळजी घेत असायची. आपण काही खाल्लं की नाही हे पाहायची. प्रत्येक गोष्टीची तिला चिंता होती. एवढंच नाही तर तिला अभ्यासातलं जास्त काही समजत नसलं तरी आपण अभ्यास केला की नाही हे सुद्धा ती न विसरता बघायची. पण आता मात्र आपण आजारी जरी पडलो तरी आपल्याला कोणीही विचारायला येत नाही. प्रकाशला सुद्धा आता अनुसयाची आठवण येत होती. त्याला खूप पश्चाताप होत होता. तो विचार करत होता की मी तिला कधीच माझ्या लायक समजत नव्हतो, पण कदाचित मीच तिच्या लायक नव्हतो. त्यामुळेच मला आता अशी बायको मिळाली आहे, जिच्यामुळे घरातील वातावरण एवढं खराब झालं आहे की माझी मुलंही सुद्धा आता माझ्या हाताबाहेर गेली आहेत. दुसरी बायकोसुद्धा मला कोणतेही सुख देत नाही आणि आईसुद्धा सारखी दुःखी असते. मी स्वतः माझा संसार, माझं घर बरबाद केलं आहे. आता या घरामध्ये कोणीच खुश नव्हतं. दुसरं लग्न करून त्यांनी स्वतःचेच वाईट करून घेतले होते. अनुसयाला घराबाहेर काढून तिच्या बदल्यात अशी मॉडर्न सून घरात घेऊन आले होते, जी त्या सर्वांना आयुष्याची अदवल घडवत होती. जे लोक आपल्या जीवनामध्ये चांगल्या लोकांची कदर करत नाहीत, अशा लोकांच्या जीवनामध्ये अशाच वाईट लोकांचा प्रवेश होतो. त्यामुळे आयुष्यभर त्यांना पश्चाताप करावा लागतो. तेच त्यांच्यासोबतही घडलं होतं. पण आता कोणीच काही करू शकत नव्हतं. तिकडे अनुसया आपले जीवन स्वावलंबीपणे जगत होती. तिने आता स्वतःसाठी आनंदाने जगायचं ठरवलं होतं, तेही स्वतःवर प्रेम करत. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.